नमस्कार. पुणे, संपूर्ण पुणे पुस्तक विश्वामध्ये गुंतलेलं आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या तरुणाईच्या कॉलेजमध्ये ग्रंथांचा एवढा समुद्र आहे की तिथे फिरताना वेडं व्हायला होतं. आणि इकडे तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेची पुस्तकं पण उपलब्ध आहेत. ती आता गाथा इंग्रजीमध्ये आलेली आहे. गंमत म्हणजे जी मराठी भाषेत 375 वर्ष होती ती आता जगाला उपलब्ध झाली आहे इंग्रजीत भाषांतर झाल्यामुळे. त्याचे हे 3 खंड इथे दिसत आहेत. हा आहे पहिला खंड व्हॉल्यूम 1, 1 ते 300 अभंगांचं भाषांतर. दुसरा खंड 301 ते 600. तिसरा खंड 601 ते 900. आणि हे एक पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये QR कोड आहे आणि सगळे लोकप्रिय अभंग असे 52 अभंग या पुस्तकामध्ये आहेत. तुम्ही आता तो QR कोड मोबाईलनं स्कॅन केला तर ते तुम्हाला ऐकायला मिळेल ते गाणं. आता उदाहरणार्थ हा आहे दाटे कंठ लागे डोळिया पाझर. तुम्ही ते स्कॅन केलं तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळेल. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची शिकवण सगळ्या जगाला उपयुक्त होण्यासारखी आहे आणि ती व्हावी या उद्देशाने दीपक फडणीस यांनी 2016 सालापासून भाषांतराला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही तरुण लोकांनी गाथा वाचा, इंग्रजीतून वाचा, पुस्तक घ्या आणि दररोज 2 पानं वाचा, 4 पानं वाचा, काहीही करा पण गाथा वाचा. कारण गाथा वाचून तुम्हाला समतोल कसा सांभाळायचा या आयुष्यात, जे आपले बॅटल्स होत असतात, जे झगडा असतो प्रत्येक मानवी जीवनामध्ये, प्रवृत्ती आणि निवृत्तीचा झगडा असतो श्रेयस आणि प्रेयस ह्याचा. त्याच्यामध्ये कसं फाईट करायचं हे शिक्षण तुकाराम महाराज देतात. ते शिक्षण ते परमोच्च पदावरती आहेत वारकरी पंथाच्या. आणि वारकरी पंथ हे शिकवतो तुम्हाला की जीवन आनंदी कसं बनवायचं. जे आहे त्यामध्ये आपलं जीवन आनंदी बनवण्याची शिकवण गाथेमुळे मिळते. तर मी इथेच आता थांबतो आणि धन्यवाद.